प्लास्टिकच्या रॅपरचं करायचं काय, हे तर एवढंच प्लास्टिक आहे तर मी टाकून देतो रस्त्यावर, ते मी टाकून देते रस्त्यावर, असा विचार जर तुमच्या मनात येत असेल तर एक इकडे बघा, इकडे तुम्हाला बाटली दिसते, त्या बाटलीत प्लास्टिकचे रॅपर्स भरलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीने आपण जे छोटं छोटं प्लास्टिक आहे, प्लास्टिकचे तुकडे आहेत, ते जमा करून अशा प्लास्टिक बॉटलमध्ये भरू शकतो आणि इथे येऊन देऊ शकतो. म्हणजे प्लास्टिकचा थोडा छोटासा तुकडा सुद्धा पोल्युशन निर्माण करतं आणि आपल्या निसर्गाला ह्या पोल्युशन पासून वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून प्रत्येक छोटा तुकडा आपल्याला जमा करायचा आहे, अशा पद्धतीने बाटलीमध्ये ठेवायचा आहे आणि इथे येऊन द्यायचं आहे, ज्यामुळे तुमचंही काम सोपं होतं. आणि हे जे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह करणारे जे अथक फाउंडेशन आहे त्यांचंही काम सोपं होतं. नमस्कार मॅडम, या प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये तुम्ही सहभागी झालेले आहात, तर तुमचं या मोहिमेबद्दल काय मत आहे? पहिला माझी ओळख करून देते. मी ऋता शशांक नेमळेकर, मी सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे EOW मध्ये. आणि गेले 4 वर्षापासून, म्हणजे जसं कोरोनाचा काळ संपला तेव्हा मला रिअलाइज झालं की आपण निसर्गाच्या प्रती अतिशय हे आहोत, रूढ आहोत. म्हणजे आपण काही सेवा केली जात नाही आपल्याकडून. तर मला असं लक्षात आलं की अथक फाउंडेशनचं नाव मला कळालं व्हॉट्सअप ग्रुपच्या तर्फे. आणि त्यानंतर मग मी सिरियसली तो विचार करायला लागले की आपण पण दिलं पाहिजे, ह्याच्यामध्ये प्लास्टिक दिलं पाहिजे. सो वेळात वेळ काढून मी नक्की आवर्जून घरी प्लास्टिक कलेक्ट करते. मला एकतर वेळ मिळत नाही ऑफिसच्या ह्याच्यामुळे, तरी पण ते वेळात वेळ काढून मी कसं तरी ते करते. आणि बिल्डिंग मधल्या बाकीच्या लोकांना पण मी उद्युक्त केलेलं आहे की तुम्ही पण निसर्गाच्या प्रती सजग राहा. आणि अथक फाउंडेशन खूप प्रामाणिकपणे हे सगळं काम करत असल्यामुळे ना मला त्यांच्याशी कनेक्ट व्हायला फार आवडलं. आणि गेले 4 वर्षापासून 3 ते 4 वर्षापासून मी कनेक्टेड आहे. तुमच्या मते नागरिक किती जागरूक आहेत याविषयी? तुम्ही जेव्हा बोलता, नागरिकांना करायचं आहे परंतु त्यांना पर्टिक्युलर वे मिळत नाही आहे की कुठे कनेक्ट व्हावं वगैरे काय. तर ते पब्लिसिटी झाली पाहिजे आणि लोकांनी आपली मतं शेअर केली पाहिजे आणि लोकांना जाऊन बिल्डिंग मधल्या प्रत्येक लोकांना जाऊन तसं सांगितलं पाहिजे आणि एक तो वेगळा ड्राईव्ह चालवला गेला पाहिजे. बरोबर आहे मित्रांनो, एक महत्वाचं पद भूषवणारी महिला हे प्लास्टिक ड्राईव्ह मध्ये, ह्या मोहिमेमध्ये सहभागी होते. घरी प्लास्टिक जमा करतात या मॅडम आणि इथे आणून देतात. जर या हे करू शकता तर आपण सामान्य नागरिकांकडे यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. त्यांना बाकीचे ही जे आपले जे जवान आहेत ते सीमेवर लढतायत, तुम्ही अंतर्गत सुरक्षेचं बघण्याचं हे काम करता आणि त्यातूनही वेळ काढून प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह मध्ये एक सजग नागरिक म्हणून ह्या पार्टिसिपेट करत आहेत आणि याची नोंद घेतली जावी आपल्या जे प्रेक्षक आहेत त्यांनी. तर तुम्ही जास्तीत जास्त संख्येने या ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हा आणि हे जे कार्य आहे याच्यात तुमचं योगदान द्या आणि पर्यावरणाला तुम्ही मदत करा. पर्यावरणाला ह्या पोल्युशन पासून नक्कीच वाचवा. मॅडम, तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच. नमस्कार, हे जे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह सुरू आहे याच्यात तुमचा रोल काय आहे? जेवढी वर्ष अथक आहे आम्ही अथक बरोबर आहोत. ओके. अस्मिता गोखले मॅडम आहेत, यांनी इनिशियली जेव्हा सुरुवात केली आणि पहिलं लेक्चर दिलं होतं त्या लेक्चरला मी होते. त्यांचा कॉन्सेप्ट खूप पटला आणि असं वाटलं की आपण समाजामध्ये हे प्लास्टिक पसरवतोय ते योग्य नाही, त्याला चांगली दिशा मिळावी म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर जोडले गेलो. आज जेवढे वर्ष हे चालू आहे इकडे आम्ही दर महिन्याला येऊन मी प्लास्टिक देते. ओके. आणि डम्पिंगला प्लास्टिक जाणार, पुन्हा रिसायकल होतंय, घाण होतंय, काय होतंय, आपल्या फूड मध्ये कसं जाते, काय जाते, नेक्स्ट जनरेशनला होणारे त्रास जे आहेत ते टाळण्यासाठी ही जी एवढी सुंदर ड्राईव्ह यांनी चालू केलेली आहे, ह्याला ऍक्च्युली गव्हर्नमेंटने सपोर्ट केला तर फार चांगलं होईल. आपल्या BMC ने मोठं कार्य करण्यासाठी त्यांना जर काही बळ दिलं तर हे पूर्ण मुंबईमध्ये पसरू शकेल आणि आपली मुंबई स्वच्छ सुंदर राहू शकेल. खूपच मोठा हातभार लागेल असं मला वाटतं. या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचा जो आवाज आहे तो गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. एक सामान्य नागरिक म्हणून तुम्ही खूप चांगलं काम करत आहात. बरेचसे नागरिक आहेत त्यांना याविषयी फारशी माहिती नाही किंवा अवेअरनेसच नाहीये, तर त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? अवेअरनेस म्हणजे काय, एक बरेच लोक आहेत ते ऐकून घ्यायलाच तयार नाही. म्हणजे मी माझ्या लेवलवर सुद्धा छोटा प्रयत्न करत असते नेहमी की आजूबाजूला पसरवण्याचा, की कमीत कमी
एक रविवार 1 तास पण नाही, 10 मिनिटं काढून जाऊन देऊन या तुम्ही ती बरोबर, गोष्ट. बरोबर. पण तरी लोक तेवढा अवेअरनेस नाहीये. पण आमच्यासारखे लोक आहेत ज्यांच्या रक्तातच भिनलंय, कुठे प्लास्टिक दिसलं तर आम्ही पिशवीत घालून घरी आणून यांच्याकडे देतो. Perfect, perfect. ती सवय सगळ्यांना लागली पाहिजे. ओके ओके. म्हणजे ही जी मोहीम राबवली जात आहे याच्याने खरंच चांगला फरक पडेल असं तुम्हाला वाटतं का? खूपच पडला आहे आणि पडेलच. मोठं बळ मिळालं गव्हर्नमेंटचं, बीएमसीचं वगैरे तर खूप मोठं कार्य होईल हे. थँक्यू. धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल. नमस्कार सर. हे जे प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह सुरू आहे याच्यात तुमची भूमिका काय आहे आणि तुम्ही कधीपासून याच्यात सहभागी आहात? हा अथक तर्फे चाललेला प्लास्टिक कलेक्शनचा जो उपक्रम आहे ह्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून ह्याच्यामध्ये संबंधित आहे. आज मला वाटतं 94 किंवा 92वा कलेक्शनचा प्रोग्राम असेल. हे साधारणतः एवढे वर्ष सलगपणे हा कार्यक्रम चालवणं ही काही सोपी गोष्ट नाही. आणि याचं जे हळूहळू वाढत गेलेलं स्वरूप आहे, म्हणजे पहिल्यांदा आपण फक्त प्लास्टिक पासून सुरुवात केली. त्याच्यानंतर मग त्याच्यात इलेक्ट्रॉनिक्स, काच, घरातलं अगदी निर्माल्य इथपर्यंत आपण आता हळूहळू पोचले. म्हणजे घरातलं कुठलीही जो टाकीव भाग आहे, कचरा म्हणून आपण जो टाकतो, त्याचा अतिशय चांगला उपयोग करण्याची ही संधी एक आपल्याला आहे. तर तुम्ही आपले जे सामान्य नागरिक आहेत की ज्यांच्यापर्यंत हा ड्राईव्ह पोहोचलेला नाहीये किंवा ज्यांना हे माहितीच नाही आहे प्लास्टिकचं काय करायचं, त्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता? आपण साधारणतः जे ऐकतो ते की प्लास्टिक रिसायकल केलं, प्लास्टिक मधून काहीतरी टाकाऊपासून टिकाऊ तयार केलं. ह्या सगळ्यामध्ये जो एक पर्यावरणाला असलेला धोका आहे तो ह्या प्रकल्पामध्ये नाहीये. ह्याच्यातनं सरळ कुठल्याही प्रकारे हे प्लास्टिक जाळलं जात नाही, कुठल्याही प्रकारे वितळवलं जात नाही की ज्याच्यामुळे काही घातक वायू यातनं तयार होतील, काही घातक पदार्थ तयार होतील. असं कुठल्याही प्रकारचं पर्यावरणाला घातक, पर्यावरण विरोधी असं यातनं काही बनत नाही. आणि तरी सुद्धा आपल्या घरातलं जे प्लास्टिक आहे, सगळ्या प्रकारचा जो कचरा आहे तो इथे आपण एकत्र करतो आणि त्याचं योग्य मार्गाने विनियोग, योग्य मार्गाने वापर करण्याची ही एक पद्धत आहे. त्यामुळे आपण आपल्या घरातला सगळ्या प्रकारचा कचरा हा आपण इथे आणून द्यावा, याचा सुयोग्य रीतीने त्याचं वापर होणं हे आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे ही जी ऍक्टिव्हिटी चालू आहे याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून सामील आहे. अगदी काही वेळेला तर आणलेला टेम्पो जो आहे, आणलेला जो वाहन आहे हे छोटं होतं, त्यामुळे ते सगळं भरल्यानंतर मोठा टेम्पो आणून त्याच्यामध्ये सगळं हे एका ठिकाणी ट्रान्सफर करणं, इथपासून सगळ्या प्रकारचे अनुभव आम्हाला आहेत. एवढा नागरिकांचा प्रतिसाद आहे. एका वेळेला आणलेलं जे वाहन होतं हे छोटं पडलं आणि मग त्याच्यामुळे मोठा ट्रक मागवून ते सगळं एका वाहनात दुसऱ्या वाहनात ट्रान्सफर करणं, इथपर्यंतचा अनुभव आमच्यापर्यंत आहे. म्हणजे हा जो उपक्रम आहे हा पर्यावरण पूरक आहे, अतिशय पूरक आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त यामध्ये सगळ्या प्रकारे सहभागी व्हावं. त्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद सर. नमस्कार. हा जो प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्ह चालू आहे याच्यात तुम्ही कधीपासून सहभागी आहात? मी साधारण 2018 पासून सहभागी आहे. ओके. आणि तुमचा अनुभव काय आहे याबद्दल? म्हणजे जे गिल्ट असायचं, प्लास्टिक आपण असंच डस्टबिन मध्ये थ्रो करतो आणि ते सगळीकडे पसरतंय, ते प्लास्टिक कलेक्शनच्या ड्राईव्ह मुळे ते कमी झालंय. आणि बरं वाटतंय की गिल्ट नाही राहतंय की आपण प्लास्टिक असंच ओपन मध्ये टाकतो. आणि मग तुम्ही कोणत्या गोष्टी आणता घरातून इथे या ड्राईव्ह मध्ये देण्यासाठी? प्लास्टिक रिलेटेड सगळ्या, म्हणजे अगदी दुधाच्या पिशवीपासून जे काही प्लास्टिक आहे, डबे, प्लास्टिकचे डबे, प्लास्टिकच्या बॉटल्स, एनिथिंग रिलेटेड टू प्लास्टिक. ओके ओके. हे सगळं तुम्ही आणता. आणि यामुळे तुमच्या आयुष्यात काय फरक पडला असं तुम्हाला वाटतं? एक जबाबदार नागरिक तुम्ही झाला? डेफिनेटली. येस. आणि तुम्ही व्ह्युअर्सना आपल्या काय सांगू इच्छिता या ड्राईव्हच्या माध्यमातून? कारण तुमचंही याच्यात एक सहभाग आहे, आपण ज्याला खारीचा वाटा म्हणतो असा तुम्ही खारीचाच वाटा. तुम्ही आपल्या प्रेक्षकांना, व्ह्युअर्सना काय सांगू इच्छिता? मी या सगळ्यांना या ड्राईव्ह मध्ये काय म्हणतात ते इन्क्लूड व्हायला सांगेन.
कारण इथे इन्व्हॉल्व्ह झालं की आपल्याला थोडंसं प्लास्टिक आपल्याला कमी वापरावं असं पण इच्छा होते की आपण प्लास्टिक आणूच नाही घरी, अशी इच्छा होते. मग त्याने प्लास्टिक पण आपणही कमी वापरतो की प्लास्टिक रिलेटेड आपण काही आणतच नाही, किंवा आपण परचेसेस पण जे आहेत ते आपण कमी परचेस करतो प्लास्टिकचे, की आपण जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे तेच घेण्याच्या ह्याच्यात असतो. मी 2018 पासून यात सहभागी आहे आणि 2018-19 मी इथेच राहत होती मुलुंडमध्ये. बट वेअरएज मी 21-22 पासून मी जेव्हापासून ठाण्यात शिफ्ट झाली, मी वर्तकनगर वरून येते. असं आहे. आणि इव्हन ज्या रिलेटिव्हजना माझ्या माहिती आहे की मी प्लास्टिक कलेक्शन ड्राईव्हशी इन्व्हॉल्ड आहे, तर मला ते अगदी भांडूप घाटकोपर पासून पण ते आणून देतात आणि मग मी इथे म्हणजे अप्रत्यक्षपणे तुमच्या माध्यमातून तेही यात सहभागी होत आहेत. आणि ही एक महत्वाची गोष्ट आहे. जरी आपल्याला या ड्राईव्ह मध्ये डिरेक्टली सहभागी होता आलं नाही, तरी हे जे सेवक आहेत जे देशासाठी डिरेक्टली काम करतात, त्यांच्या मार्फत तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला जरूर कळवा. आपलं चॅनेल 7 राउंड्स इन्फोटेनमेंट अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा. असेच महत्वाचे विषय घेऊन आम्ही आपणास भेटत राहू. भेटूया पुढच्या भागात. जय हिंद, जय भारत.